अरिथमेटिक प्रोग्रेशन या लेसन मध्ये आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत की ज्याचं नाव आहे n टर्म इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण त्या दिवशी पाहिल्या की केव्हा अरिथमेटिक प्रोग्रेशन असते व्हेन द डिफरन्स बिटवीन द टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्या दिवशी पाहिल्या आपण. पण मग आता या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये जर आपल्याला विचारलं 100 टर्म फाइंड आउट करा, मग काय करणार आपण? यस, 100 टाइम्स करत राहायचं का? नाही. मग त्याच्यासाठी नवीन फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तो फॉर्म्युला एकदा लिहून देतो मी तुमच्याकडे. तर म्हणूया Tn where n is a natural number a plus n minus 1 into d. ओके, म्हणजेच आपल्याला T10 फाइंड आउट करायचंय. म्हणजेच काय येईल a plus 9d. आले लक्षात? तर हा जनरल फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ओके, प्रॅक्टिस सेट 2.3. Question number 1. Write the correct number in the given boxes from the following arithmetic progression. काय अरिथमेटिक प्रोग्रेशन दिल्यात, बॉक्स दिलेत, त्या जागेवर मी ब्लँक स्पेसेस सोडल्यात, ते आपल्याला कंप्लीट करायचे. सो फर्स्ट आहे बघा 1 8 15 22 अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर इथे आपल्याला a ची व्हॅल्यू लिहायची. a म्हणजेच असते फर्स्ट टर्म, दॅट इज 1. t1 म्हणजे पण फर्स्ट टर्मच असते, लिहूया 1. त्यानंतर t2 आहे 8 आणि t3 आहे आपल्याकडे 15. ओके, त्यानंतर t2 मायनस t1 करायला सांगितलंय. आपल्याकडे t2 आहे 8 मायनस 1 करा. मग 8 मायनस 1 इज इक्वल टू 7. t3 मायनस t2 करायचं आहे. t3 मायनस t2 करा म्हणजे 15 मायनस 8. 15 मायनस 8 करा, दॅट इज ऑल्सो 7. आणि मग कॉमन डिफरन्स विचारलाय आपल्याला. ते माहिती आहे d चाच फॉर्म्युला आहे t2 मायनस t1 t3 मायनस t2 म्हणजेच व्हॅल्यू आहे 7. ओके, सेकंड ऍक्टिव्हिटी पाहतोय आपण. अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 3 6 9 12. t1 लिहायचंय 3, t2 6, t3 9 and t4 is 12. so t2 minus t1 करा, 6 minus 3 and that is 3. t3 minus t2 म्हणजेच 9 minus 6, that is also 3. and therefore difference is 3. okay, activity number 3. arithmetic progression is -3 -8 -13 -18 up to infinite. t1 लिहायचे आपल्याला इथे -3, t2 is -8, t3 is -13 and t4 is -18. t2 minus t1 करायचे म्हणजेच -8 minus -3. ओके, कॅल्क्युलेशन करूया. मायनस मायनस शेजाऱ्याला म्हणजे प्लस होतो, म्हणजे -3 प्लस -8 प्लस 3 म्हणजेच येणार. कॅल्क्युलेशन करा, 8 मायनस 3 म्हणजे 5 येणार. ओके, आणि बिगर नंबरचं साइन म्हणजे निगेटिव्ह. आले लक्षात? नेक्स्ट आहे कॅल्क्युलेशन बघा. t3 मायनस t2 करायचं म्हणजे -13 प्लस आणि मायनस करतो आपण मायनस t2 करायचं आहे, दॅट इज -8. निगेटिव्ह निगेटिव्ह शेजारी आलं तर काय बनतो? पॉझिटिव्ह. म्हणजे -13 प्लस 8 म्हणजे तिथे पण येणार -5. मग आपल्याला a विचारलंय. a म्हणजे t1 असतो. t1 इज -3 and difference is -5. ओके, ऍक्टिव्हिटी नंबर 4. अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 70 60 50 40. t1 लिहूया 70, t2 is 60, t3 is 50 and t4 is 40. t2 minus t1 करूया, that is 60 minus 70 म्हणजेच येणार -10. t3 minus t2 करूया म्हणजे 50 minus 60. 50 minus 60 करूया, that is also -10. फर्स्ट टर्म विचारली आपल्याला. फर्स्ट टर्म that is a is 70 and difference is -10. सो आपली ऍक्टिव्हिटी संपलेली आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन और नॉट. अगोदर आपल्याला ठरवायचं आहे की ही जी आपल्याला सिक्वेन्स दिली तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही. इफ सो, आणि जर ती असेल तर फाइंड 20 टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर 20 नंबरची टर्म काय असेल ते फाइंड आउट करायचे. एकदा अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहून घेऊया आपण. सिक्वेन्स म्हणूया की नाही आपण त्याला अगोदर. द गिवन सिक्वेन्स इज
आपल्याला अजून डिसाइड करायचं आहे की ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही. -12, -5, 2, 9, 16, 23, 30. ओके, अप टू इन्फिनाइट. आता आपण इथे लिहूया a म्हणजेच t1 असतो, तर लिहूया a इज इक्वल टू t1 काय ते बघा, -12, t2 -5, t3 2 अप टू इन्फिनाइट. ह्या अशाच टर्म असतील. पुढे t4 आहे, t5, t6, t7 आणि असंच पुढे पुढे कंटिन्यू आहे. आपण या t3 पर्यंतच व्हॅल्यू घेतलेले आहेत. सो आपल्याकडे माहिती आहे कसं फाइंड आउट करायचं. तर आपल्याला माहिती आहे d इज इक्वल टू डिफरन्स कसा फाइंड आउट करतात. तर t2 मायनस t1 करूया अगोदर. t2 मायनस t1 करा. t2 इज -5 मायनस -12. कॅल्क्युलेशन करूया. निगेटिव्ह निगेटिव्ह बनतो पॉझिटिव्ह, म्हणजेच -5 प्लस 12 म्हणजेच येणार 7, +7. ओके, तर नेक्स्ट फाइंड आउट करूया आपण डिफरन्स. अजून एक डिफरन्स पाहूया आपण, t3 मायनस t2. तर मग तो येईल. आता एकदा आपल्याला t3 फाइंड आउट करायला येईल. t3 बघा आपण लिहून घेतलाय 2 मायनस आणि t2 आहे आपल्याकडे -5. -5 लिहूया. सो मायनस मायनस शेजारी आला प्लस बनणार, म्हणजे 2 + 5 म्हणजे 7 बनणार. आणि असाच हा डिफरन्स येत राहणार आहे आपल्याला. ओके, म्हणजेच आपल्याकडे जो डिफरन्स आहे देअरफॉर डिफरन्स इज इक्वल टू 7. आणि हा 7 कसा येत राहतोय सगळीकडे बघा, कॉन्स्टंट. बरोबर. आणि हा जर डिफरन्स सगळीकडे कॉन्स्टंट जर आला तर मग सांगतो आपण देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपल्याला जी सिक्वेन्स दिली तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. ओके, पुढे पण तुम्ही डिफरन्स पाहू शकता सगळ्या ठिकाणी बघा. 9 2 7 येईल, 16 मायनस 9 7, 23 मायनस 16 इथे पण 7 येईल, आणि 30 मायनस 23 इथे पण 7च येते. ओके, आता आपल्याला नेक्स्ट अजून एक स्टेप करायला सांगितले त्यांनी. जर अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर फाइंड आउट करायला सांगितलं होतं की 20 टर्म फाइंड आउट करा. आता आपण फाइंड आउट करूया. नाउ t20 म्हणजे 20 टर्म असेल ती. ओके, आता मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करूया आपण. आपल्याला 20 टर्म फाइंड आउट करायची, म्हणजे n ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 20. एकदा लिहून घेऊ वाटलंच तर तुम्हाला समजण्यासाठी. हियर a इज इक्वल टू फर्स्ट टर्म काय घेतली होती आपण बघा, -12. ओके, त्यानंतर d आपण फाइंड आउट केलाय. तो d किती आलाय आपल्याकडे बघा, 7 आलाय. आणि n ची व्हॅल्यू तर आपल्याला सांगितलेली फाइंड आउट करायला, ते n काय आहे 20 आहे. व्हॅल्यूज पुट करूया. देअरफॉर t20 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू पुट करूया, -12 प्लस n मायनस 1 म्हणजे 20 मायनस 1 इंटू d. आता d ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 7, मग लिहूया 7. -12 प्लस 20 मायनस 1 करा म्हणजेच येणार 19. ओके, 19 इंटू 7. कॅल्क्युलेशन करा. -12 ॲज इट इज लिहून घ्या, प्लस 7 9 जा 63, कॅरी ओव्हर इज 6, 7 1 जा 7, 7 प्लस 6 13. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, ऍडिशन बनवायची. ऍडिशन करा मग. तर -12 प्लस 133 म्हणजेच काय होईल, सबट्रॅक्शन करावं लागेल आपल्याला. सबट्रॅक्शन करूया आपण. 133 मायनस 12 करावं लागेल इथे, म्हणजेच येणारा आन्सर पॉझिटिव्ह येईल, दॅट इज 121. आणि मग लास्ट लिहूया. देअरफॉर t20 इज इक्वल टू 121. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय आपण. क्वेश्चन नंबर 3. फाइंड द 24th टर्म ऑफ एन AP. And AP is given to us 12, 16, 20, 24 up to infinite. तर बघा इथे कसं सॉल्व करणार, एकदा आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहून घेणार. मग लिहा द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज, आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहूया 12, 16, 20, 24 अप टू इन्फिनाइट. आता मग आपल्याकडे इथे व्हॅल्यूज लिहून घेऊया. a इज इक्वल टू आपल्याकडे 12. ओके,
आता डी फाइंड आउट करूया आपण. अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे असं तर सांगितलंय आपल्याला. मग कोणता एक डिफरन्स घेऊ शकतो आपण. तर मग घेऊया t2 मायनस t1. t2 मायनस t1 करूया. दॅट इज 16 मायनस 12. 16 मायनस 12 दॅट इज 4. ओके. आता आपल्याकडे ए पण आहे आणि डी पण आहे. आपल्याला n टर्म फाइंड आउट करण्यासाठी दोन महत्त्वाच्या टर्म असतात. त्या म्हणजे फर्स्ट टर्म आहे डिफरन्स. तर मग फॉर्म्युला लिहूया आपण. मग फॉर्म्युला Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची t24. a ची व्हॅल्यू पुट करूया आपण. a is 12 plus n is 24 minus 1 करा and difference is 4. ओके. वेल as it is लिहूया plus 24 minus 1 करा म्हणजे 23 multiplied by 4. well as it is plus 4 3 जा 12 carry over 1 4 2 जा 8 8 plus 1 9. okay. 92 plus 12 2 2 4 9 plus 1 10 104. okay. आणि मग फायनल आन्सर लिहूया. therefore t24 is equal to 104. लास्टली सेंटेन्स पण लिहू शकता तुम्ही. therefore 24th term of an arithmetic progression is. therefore 24th term of an given arithmetic progression is 104. okay. क्वेश्चन नंबर 4 पाहतोय आपण. Find the 19th term of the following arithmetic progression. And arithmetic progression is 7, 13, 19, 25. So सगळ्यात अगोदर लिहूया आपण. The given arithmetic progression is आणि arithmetic progression एकदा लिहून घेऊया. That is 7, 13, 19, 25 up to infinite. मग इथे लिहू शकता तुम्ही here a is equal to a काय दिले आपल्याला 7 आणि आपल्याला d फाइंड आउट करायचा आहे. तर d कसा फाइंड आउट करतोय पण d is equal to t2 t1 करतो. मग लिहा d is equal to t2 t1. कोणता एक डिफरन्स घेऊ शकतो आपण. मग घेऊया 13 7 दॅट इज 6. कुठलाही एक घ्या. 19 13 6 25 19 6. कोणता एक घेऊ शकता तुम्ही. मग आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय. आपल्याला फाइंड आउट करायचंय की t19. आता फॉर्म्युला लिहून घेऊया. फॉर्म्युला Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. तर व्हॅल्यू लिहूया t19. 19 फाइंड आउट करायचं आपल्याला. मग 19 लिहा. a ची व्हॅल्यू टाकूया आपण. 7 दिलाय आपल्याला 7 प्लस 19 minus 1 आणि डिफरन्स आपल्याकडे आलाय तो लिहून घ्या 6. 7 प्लस 19 minus 1 करूया 18. 18 into 6 करा. 7 as it is plus 18 6 108. 108 plus 7 करा म्हणजे येईल 115. सो 19 टर्म आपण फाइंड आउट केली. मग तुम्ही लास्टली लिहू शकता. therefore t19 is equal to 115 आणि एक सेंटेन्स पण लिहून टाकत जा शेवटी आणि लिहा. therefore 19th term of the given arithmetic progression is काय आली ती टर्म लिहा 115. ओके. क्वेश्चन नंबर 5. Find the 27th term of the following arithmetic progression. And arithmetic progression is 9, 4, -1, -6, -11 and so on. आता इथे काय करणार आपण. सेम the given arithmetic progression is. arithmetic progression लिहूया आपण. that is 9, 4, -1, -6, -11. फर्स्ट टर्म लिहायची असते आपल्याला. that is a. a is 9. आता d फाइंड आउट करूया आपण. t2 t1 व्हॅल्यू पुट करा. that is 4 9 and that is -5. आता फाइंड आउट करायचं आपल्याला 27. मग ते कसं फाइंड आउट करायचं ते बघा. आता फॉर्म्युला ऑलरेडी आपण या टाइपचे एक्झाम्पल पाहिलेत तरी पाहतोय अजून आपण. Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d.
व्हॅल्यू पुट करा 27 नंबरची टर्म फाइंड आउट करायची म्हणजे T27 इज इक्वल टू लिहा A इज 9 प्लस n minus 1 n is 27 minus 1 into D that is negative 5 9 as it is plus 27 minus 1 that is 26 into negative 5 9 plus 26 into 5 करा ते तो 130 पण कसं येणार निगेटिव्ह 130 आता 9 प्लस निगेटिव्ह 130 म्हणजे आन्सर निगेटिव्हच येणार 130 मधून 9 मायनस करा म्हणजेच येणार ते 121 निगेटिव्ह 121 लास्टली आन्सर लिहूया देअरफॉर T27 is equal to negative 121 ओके आणि फायनली सेंटेन्स मध्ये पण लिहायचं आहे आपल्याला ते पण लिहूया देअरफॉर 27th term of the given arithmetic progression is negative 121 ओके तर प्रॅक्टिस चे 3.2 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 पाहतोय हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5 असे किती 3 डिजिट नंबर्स आहेत की जे 5 ने डिवाइड होतात असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सो सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला माहिती पाहिजे की 3 डिजिट नंबर्सची अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल कशी तर ती कशी असेल ते पाहूया आपण तर सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर जर म्हटलं आपण 5 ने डिवाइड होणार तर तो 3 डिजिट नंबर मध्ये आहे 100 हा सगळ्यात स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आहे आणि तो डिवाइड होतो 5 ने ओके त्यानंतर बघूया आपण सगळ्यात ग्रेटेस्ट असणारा नंबर तर 999 ओके तो नंबर एक सगळ्यात ग्रेटेस्ट आहे 3 डिजिट मधला पण तो डिवाइड होत नाही मग त्याच्या अलीकडे असं कोणता नंबर आहे की जो 5 ने डिवाइड होतो तर तो आहे 995 तर अशी आपल्याला एक अरिथमेटिक प्रोग्रेशन बनवायला लागेल की ज्याची फर्स्ट टर्म आपल्याकडे असेल 100 आणि लास्ट टर्म असेल 995 आणि त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं मग असे किती नंबर्स आहेत 3 डिजिट नंबर्स की जे 5 ने डिवाइड होतात सो लक्ष द्या अगोदर आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन बनवूया अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑफ 3 digit natural numbers which are divisible by 5 असे लिहा arithmetic progression of 3 digit natural numbers which are divisible by 5 ओके तर बघा ती काय असेल सगळ्यात छोटा नंबर आपण समजला 100 आहे त्यानंतर 105 असेल 110 असेल आणि लास्ट नंबर तो कोणता असेल 995 ओके आले लक्षात ठीक आहे तर आता बघूया आपल्याला काय काय दिलेले आहे तर आपल्याकडे इथे आहे बघा हियर a is given to us first term is 100 ओके त्यानंतर आपल्याला डिफरन्स दिलाय 105 100 5 110 5 5 म्हणजे डिफरन्स पण आपल्याकडे आहे तो आहे 5 त्यानंतर लास्ट टर्म दिली लास्ट टर्म म्हणजे काय असते tn तर ती tn पण दिली आपल्याला tn दिली आपल्याला 995 ओके आणि फाइंड आउट काय करायचं मग आपल्याला ते n म्हणजे हाऊ मेनी नंबर ऑफ टर्म्स किती नंबर ऑफ टर्म्स आहेत इथे म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं n म्हणजे काय आहे इथे ओके तर बघा आता कसं फाइंड आउट करणार आपल्याकडे फॉर्म्युला आहे फॉर्म्युला लिहून घेऊया आपण फॉर्म्युला आपल्याकडे आहे बघा tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d ओके सो व्हॅल्यू पुट करा tn 995 a is given to us that is 100 plus n not given we have to find करायचा आहे n minus 1 as it is right and d is 5 लिहून टाकूया ओके आता बघा नेक्स्ट स्टेप काय येईल आता जो 100 आहे तो ऍडेड आहे आणि हा मल्टिप्लाय आहे हे लक्ष ठेवा व्यवस्थित थोडस तर आपण काय करूया हा 100 जो आहे तो पलीकडे पाठवूया म्हणजे तो येईल 995 आणि हा 100 अलीकडे आणला म्हणजे काय होईल -100 ओके आता जे राहिले ते लिहा इकडे राहील n-1 * 5 ओके आता 100 मायनस करा म्हणजे येईल 895 n-1 as it is into 5 आता याला 5 ने मल्टिप्लाय करू शकता तुम्ही किंवा 5 डायरेक्टली इकडे पाठवू शकता 5 राईटला काय मल्टिप्लाय लेफ्टला आला तर काय डिवाइड म्हणजेच काय बा इकडे फक्त n-1 राहील इज इक्वल टू
895 अपॉन 5. मग ते असं लिहू शकतो आपण. इकडे पण थोडंसं आपण साईडला लिहू पलीकडे. n-1 इज इक्वल टू 895 अपॉन 5. सो कॅल्क्युलेशन करूया आपण. 5 वन जा 5, 3 उरतात इथे बरोबर, 9 आला परत. 5 7 जा 35. ओके, 4 उरला, पुन्हा 5 आहे पुढे, आणि 5 9 जा 45. म्हणजेच नंबर आलाय तो n-1 ची व्हॅल्यू आली, सॉरी n-1 इज 179 आलाय. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो n आहे हा अलीकडे ठेवायचा, 1 पलीकडे पाठवायचा आहे. मग n अलीकडे ठेवा, 1 पलीकडे पाठवा. 179, 1 मायनस हे पलीकडे गेला काय होणार, प्लस, आणि मग लास्टली आन्सर येईल n इज इक्वल टू 179 प्लस 1 म्हणजे 180. म्हणजे असे किती नंबर्स आहेत, तर असे 180 नंबर्स आहेत की जे 3 डिजिट नंबर्स पण आहेत आणि 5 ने डिवाइड होतात. आपण लास्टली सेंटेन्स लिहूया. देअरफॉर देयर आर, किती नंबर्स आहेत असे, 180 नंबर्स. 180 नंबर्स आहेत असे 180 3 डिजिट नॅचरल नंबर्स म्हणूया. 180 3 डिजिट नॅचरल नंबर्स which are divisible by 5. ओके, सो इतकं सिंपल असतं. सगळ्यात महत्त्वाचं असतं की समजून घेणं. ओके, तर व्यवस्थित रिवाइज करा हे एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल नंबर 7 पाहूया आपण. The 11th term and 21st term of an arithmetic progression are 16 and 19. 11th term दिली आपल्याला 16 आहे आणि 21st term जी आहे तर ती आहे 29. Then find the 41st term of this arithmetic progression. तर आपल्याला 41st term फाइंड आउट करायची, किती असेल ती. तर एकदम इझी आहे. बघा आता कसं की अगोदर आपल्याला अज्युम करायचंय की ही जी अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर त्याची फर्स्ट टर्म a आहे आणि कॉमन डिफरन्स d आहे, असं एकदा आपण अज्युम करूया. लक्ष द्या सगळ्यांनी. सो लेट फर्स्ट टर्म of an arithmetic progression is a and common difference is d. असं जर असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे. मग बरोबर आपल्याला दिलेले काय अगोदर ते बघूया आपण. T11 is given to us, that is 16, and T21 is also given to us, that is 29. ओके, तर मग आपण फॉर्म्युला लिहूया. इक्वेशन सोडवावे लागणार इथे आपल्याला. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स येणार, लक्ष द्या. सो T11 लिहूया आपण. फॉर्म्युला एकदा आपल्याला माहिती आहे आपल्याकडे. Tn इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू d. तर T11 साठी बनवूया बघा. T11 म्हणजेच a प्लस, हा 11 आहे म्हणजे इथे व्हॅल्यू टाकायला आहे 11 मायनस 1 इंटू d. आता T11 ची व्हॅल्यू टाकू आपण. काय आहे ती 16. ओके, a ॲज इट इज लिहूया. 11 मायनस 1 करा. 11 मायनस 1 जर केलं तर तो येतो 10 and d इज ॲज इट इज. याला बोला इक्वेशन फर्स्ट. आणि असंच आपल्याला फाइंड आउट कशासाठी करायचंय, T21 साठी. मग इथे सिमिलरली म्हटलं तरी पण चालेल. सिमिलरली मग आता बनवूया आपण. T21 इज इक्वल टू a प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 म्हणजे 21 मायनस 1 इंटू d. T21 ची व्हॅल्यू टाकूया, दॅट इज 29. a प्लस 21 मायनस 1 करा, दॅट इज 20 d. दिस इज द इक्वेशन सेकंड. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. यानंतर आपल्याला मिळेल फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. तर मग बघा हे दोन इक्वेशन कशी सॉल्व्ह करावे लागतील. सो मला असं वाटतंय आपण इक्वेशन फर्स्ट आहे सेकंड मधून सबट्रॅक्ट करूया आणि डायरेक्ट केलं तरी पण चालेल, कारण आता आपल्याला सोडवायचं काय अरिथमेटिक प्रोग्रेशन. आपल्याला सोडवायचं नाही लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, म्हणून डायरेक्टली केलं तरी पण चालेल. स्टेप स्किप करू शकता. मग सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. मग करूया कॅल्क्युलेशन आपण. 29 मायनस 16 करा. सो 9 मायनस 6 3 येतो आणि 2 मायनस 1 करा. 2 मायनस 1 जर केला तर 1 येतो म्हणजे 13 इज इक्वल टू. आता काय करूया, a मायनस a करा.
काय येणार, a मायनस a 0 येणार, म्हणजेच 0 लिहू वाटलं सर आपण त्या ठिकाणी. आणि 20 मायनस 10 करा म्हणजेच येणार 10d. ओके, म्हणजे आता बघा काय आलंय, 0 जर ऍड केलं तर तेच येतं आपल्याला माहिती, म्हणजे इकडे आहे ना 13 इज इक्वल टू 10d. बरोबर, म्हणजे d इज इक्वल टू फायनली काय येणार बघा, d इज इक्वल टू घेऊया आपण, तर 10 पलीकडे गेला तर डिवाइड होईल, म्हणजे 13/10 येईल. 13/10 हाच तुम्ही कसा लिहू शकता, 13/10 1.3, कारण एक डिजिट आपल्याला जर याला डिवाइड करायचं 10 ने, याला पण 10 ने डिवाइड करा म्हणजे येईल 1.3. ओके, आता ही जी d ची व्हॅल्यू आली तर ती आपल्याला कुठेतरी पुट करावी लागणार, सबस्टिट्यूट करावी लागणार, म्हणजे एक तर तुम्ही फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये टाकू शकता. आपण फर्स्ट मध्ये टाकूया आणि मग बघा, पुट d इज इक्वल टू 1.3 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकूया. इक्वेशन फर्स्ट भाग आहे a प्लस 10d इज इक्वल टू 16. a प्लस 10d इज इक्वल टू 16. सो व्हॅल्यू टाकूया d ची, a प्लस 10, d ची व्हॅल्यू टाका 1.3 आहे बरोबर, 16 ॲज इट इज. a प्लस 10 इंटू 1.3 म्हणजेच ते काय येईल 30 इज इक्वल टू 16. a इज इक्वल टू काय येईल रे मग, 16 हा 13 पलीकडे पाठवा मायनस 13 होईल, म्हणजेच a इज इक्वल टू किती आले रे 3. 16 मायनस 13 3. सो आपल्याकडे फर्स्ट वाली 3 आणि कॉमन डिफरन्स जो आलेला आहे तो आलाय 1.3. तर बघा आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं सांगितलं होतं, 41st टर्म ऑफ एन एपी. आता इथे डायरेक्टली म्हणू शकता, नाउ वी हॅव टू फाइंड, काय फाइंड आउट करायचंय ते लिहा, T41 फाइंड आउट करायचंय आपल्याला. मग बघा ते कसं फाइंड आउट करणार, T41 इज इक्वल टू, डायरेक्टली लिहिलं तरी चालेल, फॉर्म्युला पुट करा डायरेक्टली, 41 मायनस 1 इंटू d. व्हॅल्यूज पुट करूयात आपण. 41 टर्म फाइंड आउट करायचे आपल्याला, a लिहा, 3 आहे आपल्याकडे, प्लस 41 मायनस 1 म्हणजे येणार 40. ओके, आणि डिफरन्स पण टाकून घेऊया आपण, तर डिफरन्स आहे आपल्याकडे 1.3. ओके, 3 प्लस, आता हे कॅल्क्युलेशन बघा कसं येईल, 13 ने मल्टिप्लाय करू आपण, 13 0 0, 13 4 जा 52. ओके, आणि पॉइंट 1 आहे म्हणजे 52.0 आलाय, म्हणजे 3 प्लस 52 म्हणजे किती येणार 55. म्हणजे आपल्याकडे T41 आलाय 55. म्हणजेच आपण फाइंड आउट केली 41st टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन, दॅट इज 55. आणि मग फायनल आन्सर लिहा, देयरफॉर 41st टर्म of an arithmetic progression is 55. Okay, example number 8 पाहतोय आपण. Which term of the arithmetic progression is 11 8 5 2 is negative 151. या अरिथमेटिक प्रोग्रेशन ची कोणती टर्म निगेटिव्ह 151 आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय दिलंय आपल्याला, a दिलाय, d तर फाइंड आउट करू शकतो आपण, d पण दिलाय आणि tn दिली म्हणजे लास्ट टर्म दिली आणि ती किती नंबरची आहे ते विचारलंय, म्हणजेच आपल्याला फाइंड आउट करायचं n. ओके, सो एक्झाम्पल समजणं सगळ्यात महत्त्वाचं. एकदा लिहूया, द गिव्हन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 11 8 5 2 up to infinite. Okay, and also what is given to us, Tn. तर ते लास्टली लिहूया आपण, गिव्हन मध्ये येईलच ते. तर इथे फाइंड आउट करूया a. व्हॉट इज a इज हियर 11. तर d फाइंड आउट करताना कोणत्याही प्रकारे काही करू नका. 8 minus 11 negative 3, 5 minus 8 negative 3, 2 minus 5 negative 3. हा, तर तो निगेटिव्ह घ्यावा लागेल तेव्हा आन्सर येईल. सो d घेऊया आपण निगेटिव्ह 3 घ्यावा लागेल म्हणजे तो येतोच आहे. ओके, त्यानंतर आपल्याला दिलंय tn इज इक्वल टू निगेटिव्ह 151. and what we have to find, आता ते पण लिहितो इथे, we have to find n. आपल्याला n फाइंड आउट करायचं, पण केव्हा, where tn is
निगेटिव्ह 151. n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची जेव्हा tn असेल निगेटिव्ह 151 तेव्हा फाइंड आउट करायचे. सो बघूया आपण फॉर्म्युला. tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. व्हॅल्यू पुट करून टाकूया आपण. निगेटिव्ह 151 is equal to a ची व्हॅल्यू टाका 11 plus n minus 1 don't know, so n minus 1 as it is, difference is negative 3. ओके, आता हा 11 आपण पाठवूया लेफ्ट साइडला, म्हणजे हा इकडे काय आहे रे ऍडेड, पलीकडे गेला सबट्रॅक्ट होईल, म्हणजेच काय येईल हा निगेटिव्ह 151 ऍज इट इज, हा इकडे पाठवा मायनस होईल -11. इकडे काय राहील ते बघूया. n minus 1 into निगेटिव्ह 3. कॅल्क्युलेशन करूया. आता हे ऍडिशन होईल पण याला निगेटिव्ह साइन राहील. 1 plus 1 2, 5 plus 1 6 and 1 as it is, निगेटिव्ह 162. इकडे राहणार n minus 1 into निगेटिव्ह 3. निगेटिव्ह 3 इकडे जर पाठवला तर काय होईल, डिवाइड होईल. कळालंय, कारण हा काय रे मल्टिप्लाय आहे, नॉट अ मायनस. या ब्रॅकेटला हा मायनस नाही, हा मल्टिप्लाय डी. आपण फॉर्म्युल्यामध्ये लिहितो ना n minus 1 into d. कळालंय का, जे प्रत्येक ठिकाणी हा मल्टिप्लाय आहे. तर इथे दाखवूया आपण मल्टिप्लाय, बाकीच्या ठिकाणी डॉट दाखवलं, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन दाखवूया. निगेटिव्ह 3 पलीकडे पाठवला डिवाइड होणार, म्हणजेच काय येईल बघा n minus 1 is equal to निगेटिव्ह 162 अपॉन निगेटिव्ह 3. आता हे मात्र जे आन्सर येणार, तर हे आन्सर कसं येणार आपल्याला पॉझिटिव्ह, कारण दोघांचं साइन कसं आहे निगेटिव्ह निगेटिव्ह, मग त्याचं मल्टिप्लिकेशन कसं येत असतं किंवा डिव्हिजन कसं येतं तर ते पॉझिटिव्ह येतं. तर आपल्याकडे 162 त्याला आपल्याला डिवाइड करायचंय 3 ने. तर मग बघूया कॅल्क्युलेशन. 3 5 जा 15, 1 उरतो आणि 3 4 जा 12. सो n minus 1 is equal to 54 आलाय. आता n अलीकडेच ठेवूया आपण आणि 1 पलीकडे पाठवूया, म्हणजे 54 plus 1 and that is 55. यांची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 55, म्हणजेच निगेटिव्ह 151 ही किती नंबरची टर्म आहे, तर ती आहे 55th टर्म. ओके, तर मग लिहूया फायनल आन्सर. देअरफॉर निगेटिव्ह 151 is the 55th term of the given arithmetic progression. Okay, तर स्टार्ट करूया. 9th नंबर एक्झाम्पल. हाऊ मेनी नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 आर डिव्हिजिबल बाय 4. असे किती नंबर्स आहेत की जे 10 आणि 250 च्या मध्ये आहेत आणि डिव्हिजिबल बाय 4 पण होत आहेत. सो या टाइपचं आपण एक एक्झाम्पल सोडलेला आहे. इथं आपल्याला सगळ्यात अगोदर फाइंड आउट काय करावं लागतं, तर इथे कोणता नंबर आहे असा 10 च्या नंतर 10 तर डिव्हिजिबल नाही 4 ने, मग काय 11 पण नाही, म्हणजे आहे 12. त्यानंतर असेल 4 चा डिफरन्स म्हणजे 16 बरोबर. त्यानंतर असेल 20 आणि ही अशी अरिथमेटिक प्रोग्रेशन सुरूच राहील कुठपर्यंत 250. तर 4 ने डिवाइड होतोय का चेक करा, नाही होते, म्हणजे 249 बघा तो पण नाही होते. 248 यस होतोय, म्हणजे मग ती अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असेल, ती असेल 12 16 20 24 अप टू 248. आणि या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये म्हणजे आपल्याला मिळणार ए मिळणार, म्हणजे फर्स्ट टर्म मिळणार, डिफरन्स पण मिळणार, लास्ट टर्म पण असणार आपल्याकडे, म्हणजे टीएन पण असणार आहे. फक्त आपल्याला फाइंड आउट करायचं एन. ओके, सो पाहूया एक्झाम्पल आपण. तर मग एकदा आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार करावे लागेल. अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑफ नॅचरल नंबर्स from 10 to 250. 10 to 250 which are divisible by 4. आणि ती कशी बनवायची आता सांगितलंय, मी डायरेक्टली लिहिणार आहे आता. 12 16 20 24 up to last is 248. सो आता फाइंड आउट करूया.
इथे आपल्याला दिलंय a that is 12. Difference is also given to us, that is every time it is 4, and Tn is 248. We have to find n where Tn is 248. n फाइंड आउट करायचं आपल्याला. फॉर्म्युला आहे आपल्याकडे, पुट करूया. फॉर्म्युला Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. Tn is 248, a is 12 plus n minus 1 as it is, and d is 4. आता हा 12 लेफ्टला पाठवूया. आपल्याला माहिती सबट्रॅक्ट होतो, तो सबट्रॅक्ट करून घेऊया. म्हणजे साइन 248 minus 12 is equal to n minus 1 into 4. Okay, subtract करा. 8 minus 2 that is 6, 4 minus 1 that is 3, and 2 as it is. 236 is equal to n minus 1 into 4. आता 4 ला इकडे पाठवूया, म्हणजेच तो 4 काय होईल, डिवाइड होईल. तर पाठवूया आपण n minus 1 is equal to 236 upon 4. 4 ने डिवाइड करा. आता 4 5 जा 20. ओके, 3 उरतात इथे, म्हणजे 36, आणि 4 9 जा 36, म्हणजे n minus 1 is equal to आलाय 59. आता मग काय करायचंय, n इकडेच ठेवा, 1 पलीकडे पाठवा, म्हणजे येईल n is equal to 59 plus 1, and then n will be 60. n is equal to 60 आन्सर येईल. बरोबर. म्हणजे आता आपल्याला n तर मिळालाय, तो आलाय 60. म्हणजे असे किती नंबर्स आहेत, तर असे 60 नंबर्स आहेत की जे 10 आणि 250 च्या मध्ये आहेत आणि डिव्हिजिबल होतात 4 ने किंवा डिवाइड होतात 4 ने. मग लास्टली लिहूया, देअरफॉर देयर आर 60 नॅचरल नंबर्स. असे 60 नॅचरल नंबर्स आहेत, पण कसे, बिटवीन 10 and 250 which are divisible by 4. ओके, लास्ट एक्झाम्पल राहिले ते आपण पाहूया. त्या अगोदर हे एकदा रिवाइज करा. या प्रॅक्टिस सेट मधलं सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल पाहतोय आपण, की इथे एकदम इझी आहे, पण थोडंसं चॅलेंजिंग बनवणं आहे, त्याला एकदा एक्झाम्पल तयार करणं आहे. तर लक्ष द्या व्यवस्थित. एक्झाम्पल पाहू काय आहे. द 17th टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज. 17th टर्म ही काय आहे सांगितलंय, तर हे आहे 7 मोर दॅन इट्स 10th टर्म. त्या अरिथमेटिक प्रोग्रेशनची जी 10th टर्म आहे त्याच्यापेक्षा 7 ने जास्त आहे 17th टर्म. ओके, देन फाइंड द कॉमन डिफरन्स. तर आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं इथे आपण इमॅजिन करूया, फर्स्ट टर्म इज ए अँड लास्ट टर्म, सॉरी, फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी. तर लिहूया, लेट फर्स्ट टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन is a and common difference is d. आता हे एक्झाम्पल झालंय इझी. ओके, सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सगळ्यात अगोदर आपण फॉर्म्युला लिहूया. Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. तर T17 एकदा फाइंड आउट करूया आपण. T17 is equal to a plus in bracket 17 minus 1 into d. म्हणजे T17 काय येणार, a plus 16d. इक्वेशन फर्स्ट, याला इक्वेशन फर्स्ट बोलूया आपण. ओके, आता आपण पाहूया आपल्याला अजून काय फाइंड आउट करायचंय रे. 10th टर्म काय असणार आहे ते फाइंड आउट करूया एकदा. आता मग म्हणूया सिमिलरली T10 is equal to काय येईल ते बघूया. a plus in bracket 10 minus 1 into d. Okay, that is T10 is equal to a plus 10 minus 1 9 into d. म्हणजे T10 is equal to a plus 9d आलाय. याला बोला इक्वेशन सेकंड. आणि आता आपल्याला बघा काय दिले, फ्रॉम गिवन कंडिशन. याला फर्स्ट सेकंड म्हटलं नाही म्हटलं तरी पण चालेल, कारण आपण कुठेही त्याचा उल्लेख करणार नाहीये. आता गिवन कंडिशन बघा काय दिली आपल्याला. तर आपल्याला सांगितलंय 17 टर्म ऑफ एन एपी. ओके, दॅट इज T17 इज, आपण राईट साइडला घेऊ इकडे, म्हणजे खूप सारी प्लेस पण मिळेल आपल्याला. T17
that is 17 term of an arithmetic progression is 7 more than, ही 7 ने मोठी आहे कशापेक्षा, is 10 term. मग म्हणूया T10. 17 term of an AP is 7 more than its 10 term. ओके, आता आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. मग T17 बघा आपल्याकडे काय आहे, T17 दॅट इज A plus 16D. मग इकडे लिहूया A plus 16D इज इक्वल टू T10 बघा आपल्याकडे काय आहे A plus 9D. सो इथे लिहूया A plus 9D आणि प्लस 7 ॲज इट इज. हे कशावरनं लिहिलंय तर लिहा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड इक्वेशनला नाव दिली तर त्याचा उपयोग पण करूया. ओके, तर मग बघा काय येणार या ठिकाणी. आता A इकडे जर पाठवला, घेऊयात आपण सगळं लेफ्टला घेऊयात वाटलंच तर. A हा A अलीकडे घेऊया मायनस येईल प्लस 16D ॲज इट इज लिहूया. आता हा 9D अलीकडे घेऊयात, हा पण मायनस होईल मायनस 9D इज इक्वल टू हा 7 इकडेच ठेवूया 7. A मायनस A म्हणजे कॅन्सल झालाय, 0 पण लिहू शकता तुम्ही. 16D मायनस 9D करा म्हणजेच येईल हे 7D इज इक्वल टू 7. इथे आपण प्लस 0 पण घेऊया A मायनस A चा. मग नेक्स्ट स्टेपला बघा एक सिंपल स्टेप आहे इथे 7D इज इक्वल टू 7, कारण 0 कशात ऍड केला तर तेच आन्सर येतं आपल्याला माहिती. आता मग D इज इक्वल टू काय ना, तर D इज इक्वल टू आहे हा 7 आहे, हा मल्टिप्लाय आहे 7D ला, तर पलीकडे पाठवला डिवाइड होईल. सो D इज 1. आणि आपल्याला हे तर फाइंड आउट करायचं होतं कॉमन डिफरन्स काय आहे या अरिथमेटिक प्रोग्रेशनचा. आणि याच पद्धतीने या लास्ट एक्झाम्पलने आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. नेक्स्ट सेशन मध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघूया. तोपर्यंत आहे ते एक्झाम्पल व्यवस्थित सोडवत राहा.